मोठी बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। अजित पवारांची भेट त्यांनी कधी घेतली आहे त्या वेळेला महत्त्व आहे। खरं तर अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, त्यांनी काही पुरावे सुद्धा सादर केले। धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळातील काही आरोपांसंदर्भातले पुरावे त्यांनी सादर केले। दमानिया यांनी मुंडेंवर काय आरोप केलेत तर धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। 12 मार्च 2024 ते 16 मार्च 2024 या काळादरम्यान घोटाळा झाला। नॅनो युरिया, नॅनो डीएपी सह 5 कृषी वस्तूंच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। तर नॅनो युरिया, नॅनो डीएपी खरेदीत 88 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। 92 रुपयांची नॅनो युरियाची बॉटल 220 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप हा अंजली दमानिया यांनी केलाय। एका बॅटरी स्पेअर मध्ये 1000हून अधिक रुपये कमावले असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। कापूस साठवण्याच्या बॅग या 1250 रुपयांना खरेदी केल्याचं सुद्धा अंजली दमानिया यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय। कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीत 42 कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला। 6,18,000च्या बॅग खरेदीवर 42 कोटींचा खर्च झाल्याचं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलंय। 577 रुपयांच्या बॅग या 1200 रुपयांना घेतल्या असं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलंय। गोगलगाय निर्मूलनाच्या औषध खरेदीत सुद्धा मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांचा आहे। 2400 रुपयांचा फवारणी पंप हा 3500 रुपयांना खरेदी केला असं सुद्धा दमानिया यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। तर 50 कोटींचे डीलरशिपचे नियम बदलले असा दावा त्यांनी केलाय। 16 मार्चला पैसे दिले, 30 मार्चला निविदा मागवल्या असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्यावरून त्यांनी प्रश्न विचारला, निविदा आधीच ठरलेल्या होत्या का? 342 कोटींच्या टेंडरमधील 160 कोटी सरळ दिले।